नमस्कार. मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक मी आपल्याला आज मान्सून 2024 यामधून 15 मे यावेळेस आपल्याला एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रामध्ये नेमक्या कुठे कुठे पाऊस आहे आणि कुठे कुठे नाही हे आज तुम्ही पाहतच आहे. आणि आता इथून कुठलाही पाऊस आणि त्याबद्दलची माहिती मान्सूनची वारे ही महाराष्ट्रात खरोखर दाखल झाली की नाही याबद्दलची माहिती या व्हिडिओतून देणार आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओतून समजून सांगताना मी विंडे ॲप यावरून आपल्याला लाईव्ह पावसाचा जो डेमो किंवा त्याची माहिती मी दाखवणार आहे. वारे कसे वाहतात, वाऱ्यांची गती किती असते आणि त्यानुसार ढग आणि ढगांची उंची, ढगांचं पर्क्युलेशन हे कसं आहे याबद्दल मी तुम्हाला विंडे ॲपद्वारे माहिती देणार आहे. आणि ही सर्व माहिती मी आता ही प्रथम हा व्हिडिओच्या पहिल्या भागातून मी हे करणार आहे आणि व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये डायरेक्ट तुम्हाला त्या विंडे ॲपच्या स्क्रीनवरून माहिती देणार आहे. ती माहिती आपण आपल्या अभ्यासासाठी, मान्सूनसाठी आणि पुढे पाऊस कसा येत असतो, कसा जाणार याबद्दलची माहिती तुम्हाला यामधून शिकता येईल. आता यावर्षी बऱ्याचशा म्हणजे IMD, स्कायमेट आणि बरेचसे हवामान तज्ञ, हवामान अभ्यासक यांनी आपल्याला मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय याबद्दल माहिती दिलेली आहे. आता खरोखर महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेले आहेत की नाही, केरळमध्ये दाखल झाला आहे की नाही, महाराष्ट्रात दाखल झालाय का नाही याबद्दलची माहिती आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी स्क्रीनवरून पाहते आणि समजून घ्यायचे का आज आपली फसवणूक होते की काय होते याबद्दलची माहिती व्हिडिओच्या पुढल्या भागात पाहण्यात येईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता जून 2024 या वर्षी बरेचसे मान्सून अभ्यासक आणि IMD, स्कायमेट, मान्सून अभ्यासक आणि मान्सून तज्ज्ञ यांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. आता मान्सून दाखल होण्यासाठी नेमकं काय परिस्थिती असावं लागते हे आपल्याला मी विंडे ॲपद्वारे दाखवत आहे. आता मान्सून भारतात येण्यासाठी प्रथम हा थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम ह्या भागामध्ये मान्सून तयार झाल्यानंतर तो या स्टारवर मी जसं नकाशा फिरवल त्या पद्धतीनं पाहत चालायचं आहे. तर अंदमान निकोबारमध्ये पहिल्यांदा इथे मान्सून येत असतो. आता हा अंदमान निकोबार बेटावरून हा बंगालच्या उपसागरातून श्रीलंकेचा भाग, भारतीय भाग हा तामिळनाडू आणि केरळच्या, मद्रास आणि केरळच्या जवळपास इथून समुद्रातून फिरून मालदीव, हे इथे मालदीव आहेत, हे मालदीव आणि आपले लक्षद्वीप बेट यांच्यामधून हा केरळ आणि कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या खालील भागातून महाराष्ट्रामध्ये आणि हळूहळू देशामध्ये पसरत जातो. तर ह्यावेळेस मान्सून येण्यासाठी वारे ही बघा थायलंड वगैरे ह्या दिशेकडून म्हणजे आग्नेय दिशेकडून स्टेट भारताकडे यावं लागतात किंवा जी थोडीशी तिरकस वगैरे आले तरी पण चालतं. पण आता हा जो इंडोनेशिया आणि मलेशियाचा जो भाग आहे ह्या भागामध्ये थोडा पाऊस दिसतोय. त्याच्यानंतर हा म्यानमारच्या वरील भाग आणि लाओसच्या भागामध्ये काही भागात दिसतोय. पण थायलंड, व्हिएतनाम आणि कंबोडिया या भागामध्ये पाऊस नाही. आता हा पाऊस इथेही नाही आणि भारतातल्या बऱ्याचशा भागामध्येही नाही. मग आता हा पाऊस नसण्याचे कारण काय की आता जर आपल्याला बघा IMD म्हणजे भारतीय हवामान खातं सांगते का भारतात मान्सून दाखल झालेला आहे. पण आता ह्या वाऱ्यांच्या गतीवरून तुम्ही जर पाहिलं तर मान्सून येण्यासाठी जी वारे लागतात ती वारे ही अंदमान निकोबार बेटाकडून न येता ती या हिंदी महासागराच्या इथल्या भागातून येतात. हिंदी महासागराची जी सीमारेषा आहे इथे बघा वाऱ्याची गती 67 किलोमीटर, काही ठिकाणी 57-50 अशी ही गती आहे.
आणि हिचा दिशा आहे वेस्ट म्हणजे वेस्टच्या बाजूला, साऊथ वेस्टच्या बाजूला, आणि हे इकडे न्यूझीलंडकडे जात आहे. आता हा ऑस्ट्रेलियाचा भाग. आता ही वारे हिंदी महासागरातून, ही बघा, हिंदी महासागरातून आफ्रिकन देशांकडे जातात आणि आफ्रिकन देशाच्या भूमीला टच करून ती परत अरबी समुद्रात येतात. आणि अरबी समुद्रामधून पहिला भाग म्हणजे भाग बघा, हा पाकिस्तानपासून तर हा इथपर्यंत आहे. म्हणजे किती मोठा प्रदेश यांनी ह्या वाऱ्यांनी व्यापलेला आहे. चला तुम्हाला मी डिस्टन्स लोकेशनवरून हे जे अरबी समुद्रावरील वारे आहेत ते कसे ते दाखवतो. आता हा पहिला इथं डिस्टन्सचा मी हे केलेला आहे, त्याच्यात ॲड पॉईंट करतो आणि संपूर्ण समुद्रावरून म्हणजे अक्षरशः 4000 किलोमीटरच्या पुढे म्हणजे 4200 किलोमीटर एवढा समुद्र म्हणजे एवढी वारे या समुद्रावर व्यापलेली आहेत. आणि ही सगळी वारे आता याच्यामध्ये इकडे बंगालच्या उपसागरात जात असल्यामुळे आता हा म्यानमार वगैरे आणि आपला 7 सिस्टर म्हणजे ईशान्येकडील जे पूर्वोत्तरीय देश राज्य आहेत त्या राज्यांकडे हा पाऊस जात आहे. आता तिथूनही हा पाऊस त्याच्याही पुढे चीनच्या भागात एंटर करत आहे. आता तुम्ही म्हणाल चीनच्या भागात कसा एंटर करतो, कारण ही बघा, ही जी पश्चिमेकडून येणारी वारे ही थायलंडपासून तर अक्षरशः तायवानच्याही पुढे जपानच्या सागरामध्ये जपान आणि कोरियाच्या इकडे ही दक्षिणेकडील वारे जात आहे. आता ही वारे इकडे जात असल्यामुळे आपल्याकडे पाऊस येत नाही. तर आता आपण याच्यातून रेन अँड थंडर याच्यातून मान्सूनचं हे बघू. आता आपण याच्यामध्ये विंडपर्यंत पाहत होतो. आता हा सेकंडचा रेन अँड थंडरच्या विंडोमधून आपण पाहूया. आता ह्या रेन अँड थंडर मी ओपन केलेला आहे. आता हा ओपन केल्यामुळं तुम्हाला इकडचा याच्यावर हे निळेशार ढग दिसतील. ही ढग जे आहेत हे आपल्या भारतीय भूमीवर पाऊस घेऊन येतात. आता हा पाऊस तुम्ही जो नैऋत्य मान्सूनचा पाऊस म्हणतात तो पाऊस बघा, ह्या पश्चिमी वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरामध्ये अटकलेला आहे आणि तो इथून अंदमानच्या काही भागामध्ये दिसतो, निकोबारच्या बेटांकडे काही दिसत नाही. आणि हा परत इकडं पश्चिमी वाऱ्यांच्या स्लॉटमुळे म्यानमार, थायलंड, लाओस आणि इकडचा जो भाग आहे तायवानपर्यंत हा पाऊस गेलेला आहे. इकडे चीनच्या काही भागात गेलेला आहे. आपल्या 7 सिस्टरच्या म्हणजे ईशान्येकडील देशांकडे ईशान्येकडील राज्यांकडे गेलेला आहेत. आणि हा जो भाग दिसतोय हा तुरळक पावसाचा किंवा हा पिवळसर आणि लालसर भाग आहे, हा जोरदार पावसाचा आहे. आता याच्यामध्ये पाऊस किती असतो हे जर पाहायचं असेल तर अजून आपल्याला याच्यामध्ये नकाशा थोडासा मोठा करून पाहायचा आहे. आता हे बघा, हा जो मुंबईचा आता नाशिकचा एरिया दाखवलेला आहे. आता हे सध्याचे 3 वाजलेले, पाऊस तर दाखवतो एवढा, पण नाशिकवर तो पाऊस आहे किंवा कुठे हे बघायचे. आता हा इगतपुरीमध्ये 11 मिलीमीटर दाखवतोय. त्र्यंबकच्या एरियामध्ये हा 7 मिलीमीटर दाखवतोय. आणि सध्या हा पाऊस पडत असेल किंवा नसेल या तिथल्या स्थानिक लोकांना माहीत आहे, परंतु ह्या ॲपनुसार हे आपल्याला इथं पाऊस पडताना दिसत आहे. आता काही वेळेस काय होतं का बऱ्याचदा आपल्या भागामध्ये ढग येतात म्हणजे आता या निळ्याशार जागेमध्ये ढग आहे, परंतु इथं पाऊस नाही, कारण इथं फक्त 6 mm एवढाच पाऊस दाखवते. त्याच्यानंतर जो आपण हा निळसर नकाशा इकडच्या भागात सोलापूर वगैरे भागात दाखवतो, नाशिक, सोलापूर, मुंबई, त्याच्यानंतर हैदराबाद, कोल्हापूर, हुबळी, बेल्लारी आणि ह्या अरबी समुद्रावरील भागामध्ये आपल्याला हा निळसर भाग दिसत आहे. आता हा पाऊस नैऋत्य मान्सूनचा नाही हे सांगण्याचं कारण असं आहे की ही वारे बघा, आता यांना आपण परत हिंदी महासागरामध्ये जाऊया आणि हिंदी महासागरातून ही वारे नेमकी कुठून येतात हे आपण पाहूया. आता हिंदी महासागरातून ही वारे बघा आफ्रिकन देशाचा खालच्या भागामध्ये
इथे चक्राकार वारे तयार झालेले आहेत आणि ह्या वाऱ्यांमध्ये पाऊस नसतो आणि जो काय थोडाफार असतो तो ह्या ढगांच्या रूपाने आपल्याकडे येत असतो। आता ही वारे बघा मी टर्न करून दाखवतोय ही कशी फिरत आहेत आणि हा जो आपण म्हणतो पश्चिमी वाऱ्यांचा स्लॉट आहे याच्यामध्ये पावसाचे प्रमाण फार कमी असते। फार कमी असल्यामुळे आपल्याकडे तो पाऊस होत नाही। आता याच्यामध्ये बघा आपल्याला भारताच्या नकाशामध्ये पाकिस्तानमध्ये पाऊस नाही, भारताचा हा जो मध्य भारत म्हणून दाखवलेला आहे, समजा गुजरात आहेत, राजस्थान आहेत, मध्य प्रदेश आहेत, उत्तराखंड आहेत, बिहार आहेत, उत्तर प्रदेश आहेत, पंजाब, हरियाणा आणि नेपाळचा काही भाग इकडे पाऊस नाही। आता सध्या आजच्या ह्या 11 तारीख आहेत, 11 जून आहेत, 11 जूनला बांगलादेशमध्ये पाऊस नाही आणि दुसरी गोष्ट हा इंडोनेशियाचा जो भाग आहे याच्यातही पाऊस नाही आणि हा जो ऑस्ट्रेलिया याच्यातही पाऊस नाही, हा न्यूझीलंडचा भाग आहे याच्यातही पाऊस नाही आणि हा फक्त आता बघा समुद्र आणि काही बेटे आहेत यांच्या भागात पाऊस दिसतोय। आणि एक लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो, आपल्याला हा जो आता मी स्टार उभा केलेला आहे इंडोनेशिया वगैरे आणि म्यानमार, थायलंड, लाओस हा जो काही भाग दाखवलेला आहे आणि हा इंडोनेशियाचा काय भाग आहे, ह्या भागातून वारे परत एकदा सांगतो आपल्याला नैऋत्य मान्सूनचा पाऊस येताना आग्नेय दिशेच्या बाजूने येऊन आग्नेय दिशेच्या बाजूने येऊन हा सरळ पश्चिमेला जाऊन पश्चिमेला गेल्यानंतर नैऋत्य दिशेला इथे आपलं लक्षद्वीप, मालदीव, आपल्या भारतीय लक्षद्वीप बेटे यांच्यापासून हा भाग इथे भारतामध्ये कर्नाटकमधून आणि महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या भागामधून हा जेव्हा इकडे आतमध्ये एंटर करतो तेव्हाच नैऋत्य मान्सूनचा पाऊस हा असतो। आता हा पाऊस नैऋत्य मान्सूनचा नसल्यामुळे या पावसामध्ये खंड पडणे, पाऊस कमी होणे ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। आता ही दुसरी गोष्ट अशी का आता आपण हे निळे ढग पाहिले, आता पिवळा भाग पाहतोय तिथे पाऊस आहे। आता तुम्हाला एक लाल भागावर पाऊस किती असतो तो दाखवतो। लाल भागामध्ये म्हणजे जिथं लाल कलरचा भाग असतो तिथं 26.1 मिलीमीटर आणि थोडासा फिक्कटमध्ये गेल्यावर 19 मिलीमीटर आणि पिवळसर भागात गेल्यानंतर 11.7 मिलीमीटर आणि निळसर भागात गेल्यावर फक्त 5 मिलीमीटर आणि फिक्कट निळसर भागामध्ये गेल्यानंतर त्याहीपेक्षा म्हणजे 0.6 मिलीमीटर अशा पद्धतीचा पाऊस होत असतो आणि याच्यामध्ये 0.6, 1 mm, 2 mm, 3 mm पर्यंतचा पाऊस हा शक्यतो होत नसतो, फक्त ढगाळ वातावरण दिसत असतं। आणि हे आपणही आता विंडो ॲपच्या साहाय्याने जे पाहतोय त्याच्यात आता तुम्हाला दुसरा एक प्रकार शिकवतो आणि तो म्हणजे क्लाउड। आता हा क्लाउड पाहताना आपल्याला ढगांची उंची पाहायची असते, कारण पाऊस हा त्याच्या पर्जन्य रेषेच्या बेसवर अवलंबून असतो। पर्जन्य रेषेच्या खाली पाऊस आल्यानंतर एक चांगला पाऊस होतो आणि पर्जन्य रेषेच्या वरती असल्यावर कमी पाऊस होत असतो। आता ढग हे 600 मीटरपासून तर 60,000 किलोमीटरपर्यंत वारे याच्यामध्ये वातावरणात राहू शकतात। तर आता आपल्याला पावसासाठी जे ढग लागतात ते क्लाउड बेसच्या माध्यमातून बघूया। हे मी क्लाउड बेस टच केलेला आहे, परत याच्यावर टिक मार्क केल्यानंतर आपल्याला पुढल्या भागात जायचं आहे आणि याच्यामधून परत क्लाउड बेस आता महाराष्ट्रावर किती आहे हे आपण बघूया। हे 1700 मीटरवर आणि इथं बघा इगतपुरी, पालघर इथं 8300 ह्या 8300 मीटरच्या या बेसवर हे ढग आहेत। त्याच्यानंतर नाशिकमध्ये 2000 मीटरच्या बेसवर आहेत। त्याच्यानंतर मालेगाव 1600 मीटरच्या बेसवर आहेत आणि सातारा ही 4000 साताऱ्याच्या जवळपास 4200 मीटरच्या बेसवर आहेत आणि निळ्या भागामधील हा बेस फक्त 500 मीटर असतो। आता या निळ्या भागामध्ये 500 मीटरवर ढग असले म्हणजे 5×15 म्हणजे 1600 ते 1700 फुटावर हा पाऊस म्हणजे हे ढग असतात आणि हे ढग असल्यामुळे आता 1600 बघा 1600 फुटावर 500 मीटर म्हणजे 1600 फुटाचं अंतर येतं। याच्यामध्ये ढग आल्यानंतर एक चांगला पाऊस होऊ शकतो। आता हा पाऊस नेमका कुठं आहे तो आपण बघूया। आता हा पाऊस चांगला बघा रामघाट, आंबोली, सावंतवाडी, बांधा
आणि अंजुमेन काय आहे जे आहे, काही गावांचे नाव इंग्लिशमध्ये त्याचं थोडं हे होतं. आणि हे खंबाटकी घाट ह्या भागामध्ये दमदार पाऊस आहेत. आता कारण ढग जवळ असले की पाऊस चांगला होतो. आणि ढग आता हे बघा या हिरव्या पट्ट्यात गेल्यामुळे हा जो ढगांचा भाग आहे इथे 10,000 फुटांवर ढग, आता 10,800 फुटांवर ढग आहे. इथे पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा किंवा थोडासा याच्यामध्ये राहू शकतो. तो मोठा पाऊस राहत नाही. आता आपण ढगफुटी म्हणतो, ढगफुटीला नेमका किती पाऊस असतो ते आपण बघूया. आता हे बघा हा केरळचा काही भाग आहे. हा लाल रंगामध्ये 700 फुटावर ढग आहे. म्हणजे समुद्र जमिनीपासून 700 फुटावर किंवा समुद्र सपाटीपासून 700 फुटावर ढग आहे. आणि इथे एकदम दमदार ते जोरदार पाऊस होऊ शकतो. आणि आता हा गुलाबी कलरचा भाग आहे, इथे 400 फूट आहे. आणि हा निळसर आहे, हे मागाशी दाखवला, हा 1200 फूट आहे, 1200 ते 1100 फूट आहे. आणि हा हिरवा भाग आहे 4600 फूट आहे. आणि हे असं पावसाचं परिणाम आपल्यावर होणार की नाही हे ढगांच्या उंचीवरूनही पाहता येतं. आता होतं काय का आपण नुसते ढग पाहतो आणि पाऊस सांगतो, हे अजिबात जमत नाही. आता हे बघा याच्यामध्ये मी जो क्लाउड बेसचा भाग दाखवलेला आहे, आता राजस्थान किंवा दिल्ली वगैरे या भागात दिलेले तिथं क्लाउड बेसचं हे ॲप सांगते की इथे लोकेशन अवलंबून नाहीत आहे आणि याच्यावर ढगसुद्धा नाहीत आहे. आता याच्यामध्ये मी उत्तर प्रदेशमध्ये नेतो, इथंसुद्धा ढग नाही, इथं कडकडीत ऊन दिसतं आहे. आता हे ॲपमध्ये सगळंच्या सगळं सत्य असतं का, तर प्रत्येक कंपनी त्यांचे ॲप हे त्यांच्या याच्यानुसार बनवतं आणि त्यांचे प्रत्येक यांत्रिक वस्तूची मर्यादा ही काही अंशी काही टक्के थोडीशी चूक असते, पण बऱ्याचदा ती सत्य असते, कारण त्याचा परिणामच तसं केलेला असतो. आता हा ऑस्ट्रेलियाचा भाग आहे, इथे बघा इथेही क्लाउड बेस नाही. आता मी सांगतोय पाऊस नाही म्हणून ओरिजिनल तिथं पाऊस नाही. ऑस्ट्रेलियाचा हा डायरेक्ट पूर्व भाग, आता इथे 500 फुटावर ढग आहे, तेवढेच कोपऱ्यात पाऊस होतोय. आता ही वारे बघा किती जोरदार वाहत आहेत. आता ही वारे जोरदार वाहत असल्याने इथे पाऊस होतो, पण तो समुद्रावर आहे आणि हिंदी महासागराच्या बेसवर आहे. तर ते बघा किती याच्यामध्ये आपल्याला फसवलं जाते आणि किती याच्यामध्ये आपण पाऊस पाहतोय. हा पावसाचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे आणि तो आपण व्यवस्थितरित्या जर केला तर आपल्याला याच्यामधून सगळं काही शिकता येईल. कारण शेतकरी हा प्रयोगशील भाग आहे आणि या प्रयोगशिलामधून तो स्वतःची नुकसान करतो, फायदा कमी आणि तोटे जास्त होतात. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने मान्सून हा कुठल्या ना कुठल्या ॲपद्वारे शिकणं गरजेचं आहे आणि मान्सूनचे वारे पाहणे गरजेचं आहे. नाहक लोकांच्या भरोशावर आपण अभ्यास करून आणि त्याची शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा स्वयं अभ्यास करून याच्यामध्ये आपले नुकसान टाळावे आणि आपलं उत्कर्ष साधावा. जय हिंद, जय भारत.